इकडे येऊन बसा ना एक जण. प्लेयर 11च आहेत का? एक्स्ट्रा प्लेयर कोण असेल तो येऊन बसा इकडे. पहिले षटक संपले त्यामध्ये फक्त 3च धावा आलेत. गोलंदाज आला आता ओमकार आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिलाच बॉल जो मिडॉन मधून लॉंग ऑन कडे पाठवला आणि त्यावर एक सिंगल रन पूर्ण होत असताना सुजल जो नवीन बॅटर मैदानामध्ये आले तिसऱ्या क्रमांकावर. रुपेश दादा अजूनही मैदानामध्ये आपण बघतोय. रुपेशजी पाटील 4 बॉल ते खेळत. एक सिंगल आले बॅटमधून परंतु ओमकारला आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर बघतोय. स्ट्राईक रेटकडे आता सुजल. वाईड ऑर्कर करायचा होता. चांगला बॉल बघायला मिळतो ओमकार कडून. शांत स्कोरबोर्ड बघायला मिळते. वर्धानगड ॲव्हेंजर्स बॅटिंग मधून थोडे इम्प्रूव्हमेंट त्यांना करावी लागेल. धावसंख्या थोडी शांत आहे. भरपूर स्लोली स्कोरबोर्ड. सुजल आहेत हवेत खेळत. बॉल लॉंग अगदी मिड ऑन मधून झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होता दीपक. विकेट डाऊन. संतोषजी नायकडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. स्कोरबोर्ड देखील सध्या बघायला मिळते. वर्धानगड ॲव्हेंजर्स जे सध्या 4 वर आहे. विकेट देखील 2 गमावले गेलेत. ओमकारला आपण बघतोय सध्या गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. खंदेरी यंगस्टर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली या मॅचमध्ये. खोदून काढला बॉल हवेत खेळत. पुन्हा एकदा मिससामिंग होतं परंतु सेफली लँडिंग होईल. हा बॉल कंप्लीट होतं. या बॉलवर 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 टोटल पुढे चाललाय. बोर्डवर लागतात टोटल 6 धावा. हळूहळू शांत पद्धतीचं हे क्रिकेट खेळलं जात आहे. शांतीत क्रांती करावी लागेल साहिलला. शॉर्ट लेंथ होती. वेट वॉच अँड दॅन प्ले. बट इथे हाही फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते नयन ज्यांना झेल टिपला. तिसरा धक्का वर्धनगड ॲव्हेंजर्सला. आणि या ओव्हरमध्ये ओमकारनं रन खर्च केल्या 3. विकेट घेतल्या 2. फर्स्ट ओव्हरमध्ये विवेकनं देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. त्यांनी रन खर्च केल्या होत्या 3 धावा आणि 1 विकेट त्याला मिळाली होती. दोन षटकं समाप्त झालेत. स्कोरबोर्ड फक्त 6 वर आहे. 3 विकेट गमावलेत वर्धानगड ॲव्हेंजर्सनं. खंदेरी यंगस्टर्स कडून खूप चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी आलाय 3rd ओव्हरमध्ये संजय. सायकलेनकडे रुपेश दादा बघायला मिळते. डोआ डाय खेळावा लागेल. थोडं अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. अंपायर सिग्नल इट इज वाईट. एक्स्ट्रा बघा मी. संजय गायकवाडसाठी विकेट हॅट्रिकला 500 रुपये आणि ते दिले जातील मयूर गायकवाड यांच्याकडून. डान्सिंग डाऊन द विकेट. टॅप केलाय बॉल.
पहिला बॉल वाईड होता, आताचा बॉल डॉट बॉल बघायला मिळते. रुपेश सदा थोडे प्रॅक्टिसचा अभाव थोडा जाणवत आहे. आयोजक आहेत खरं तर सरपंच चषकाच्या आणि आज बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनत नाही आहे. गोलंदाज तयार होते संजय. थोडं डान्सिंग नाव द विकेट फिल्डर रेडी आहे तिकडे. एक रन पूर्ण केले जाईल. बक्षीस अजूनही ऑन आहे रुपेश सदांसाठी. दुसरी धाव अटेंड होते आणि सेकंड इनिंग कंप्लीट होईल. गुरुदादांकडून षटकारासाठी दिले जातील 500. त्यानंतर प्रितेश मोरे यांच्याकडून षटकारासाठी 1000 आणि रोशन जाधव यांच्याकडून षटकारासाठी 500 आणि प्रशांत आंगडे यांच्याकडून षटकारासाठी 1000. एक तरी लागला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु प्रयत्न चांगले होते. 1 बाउन्स 4. आता रुपेश दादांची बॅट बोलायला सुरुवात झाली. आलाय चौकार. सुरुवातीला शांत होते, आता त्यांचं रौद्र रूप का बघायला मिळेल या मॅच मध्ये. स्कोरबोर्ड आता 13 वर पोहोचलाय. 8 बॉल 8 वर खेळतायत. पुन्हा एकदा फुटवर्क छान होतं परंतु मिस टायमिंग. हो खूप चांगला झेल आणि जल्लोष बघायला मिळते. धीरज विकेट डाऊन. झाले 4. नितेश आणि सुनील यांच्यावर जबाबदारी आहे. संजय यांना आपण बघतोय सध्या गोलंदाजी करत असताना फार सुंदर गोलंदाजी सुरू आहे. फिल्डर रेडी आहेत बघा तिकडे. हाताने नाही तर पायानं बॉल स्टॉप केला. एखादा फुटबॉलमध्ये गोलकीपर जसा बॉल थांबवतो, फुटबॉल थांबवतो आणि तशाच काही पद्धतीचं क्षेत्ररक्षण. 8 धावा आले संजय यांच्या ओव्हरमध्ये. बॅटिंग करत असताना सध्या आपण वर्धानगर अव्हेंजर्सला बघतो आणि संघ पोहोचलाय 14 वर. अखेरचा चेंडू तिसऱ्या षटकातील. लास्ट बॉल पुढे सरकले. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावर मिळेल डिक्लेअर मध्ये 1 सिंगल. चला 9+1 अशा 2 धावा येत आहेत. अपकमिंग बॉल फ्री हिट असेल. स्ट्राईक रोटेट राईट. ही संधी आहे धावसंख्येला पुन्हा एकदा रुटिंगवर आणण्याची. जी बॅटिंगमधून स्कोरबोर्डची रुटिंग तुटली आहे. मिस्टर सागरजी मांडवकर यांचं आगमन, आमचे को कॉमेंटेटर, त्यांचं अधिक स्वागत. मंथ एंडिंग क्लोजिंग, मार्च एंडिंग अजूनही क्लोजिंग सुरू आहे. आज थोडंसं त्यांचं एक्स्ट्रा वर्कआउट आहे, हरकत नाही. स्कोरबोर्ड सध्या 16 वर आहे. फ्रीडची संधी. चला बॉल द्या. चला फ्री हिट नितेश साठी संधी आहे. स्कोरबोर्ड सध्या 16 वर. चला मॅच बॉल ही मैदानामध्ये आलाय. तृतीय षटकातील अखेरचा बॉल. स्कोरबोर्ड सध्या 16 वर आहे. नितेश स्ट्राईक रेनकडे फ्री हिट. फटका चांगला होता, बॅटच्या बॉटम एंडवर लागले परंतु पाठीमागे फिल्डर रेडी आहे. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. सिंगलला स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धावसंख्या झालेली आहे टोटल. स्कोरबोर्डवर टोटल रन लागत आहेत 17. 3 ओव्हर नंतर 4 विकेट गमावलेत वर्धानगड अव्हेंजर्सनं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या. चला दीपक आलाय. शेवटचं षटक तो फेकेल. शॉर्ट अँड पूल केलाय. पाठीमागे गॅप बघून हा फटका खेळाय आणि बॉल जाईल बाउंड्री पार. चौकार.
नंबर 5 यानंतर होईल लोहगड ग्लॅडिएटर्स आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल सिंहगड चॅम्पियन्स. चला दोन्ही कॅप्टन तुम्हाला लगेच रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी. लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर केला हा बॉल. सत्यवन काकडे सरांचा इशारा वाईट. स्कोरबोर्ड पोहोचलाय सध्या पुढे 1 धावेनं. 22 रन. दीपकचा पहिला बॉलवर चौकार दाखवला होता नितीशनं आणि त्यानंतर आलेला अभ्यांतर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. सोडून दिला हा बॉल आणि यष्टाच केल्यात उद्ध्वस्त खेळाडू होतोय. क्लीन बॉल. स्कोरबोर्ड सध्या 22 वर आहे. एकूण खेळाडू 5 गमावलेत. बॅटर नेम प्लीज. बॅट्समन नेम प्लीज. बॅटर कोण आहे? खेळाडू कक्ष. मित्र बॅटर कोण आहे? काशीनाथ. दीपक तयार आहे. स्लोअर वन केला. फसवलाय. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल अँड वन्स अगेन गुड कॅच संजय. नवीन बॅटर मैदानात वेदांत आलाय. त्याच्यासाठी प्रितेश मोरे याच्याकडून षटकारासाठी 1000 आणि मोहन दळवे यांच्याकडून देखील 1000. चला बॅटची एज घेत असताना बॉल पाठीमागे चाललाय. हॅट्रिकची संधी होती परंतु विकेट किपरला बॉल रिसिव्ह करता आलेला नाहीये. त्यामुळे दीपकची ही हॅट्रिक इकडे खरं तर मिस झाली आहे. तो यदा कदाचित जर संघ क्वालिफाय होत असेल तर तुम्ही जबाबदार तुमच्या वैयक्तिक पारितोषिकांना. विवेक आलाय. रवी बॅटर सॉफ्ट हँडने खेळ. त्याला माहिती आहे सिंगल डबलना सामना आपल्या टीमला खंदेरी यंगस्टरला जिंकता येऊ शकतो. 24 बॉलमध्ये 24 त्यांना करायचे आहेत. बॉल टू रन समीकरण परंतु 1-2 मोठे फटके टोटली मॅचचा रिझल्ट लावून देतील हे देखील तेवढंच निश्चित. साहिलला आपण गोलंदाजी करताना बघतोय. पहिले 4 बॉल डिलिव्हर केलेत. लेट कट करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. चांगला स्पेस आहे साहिलकडे. चांगल्या गतीनं तो गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार होत असताना साहिलला बघतो आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चला अखेरचा बॉल. बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग ऑन सीमा पलीकडे. अंतिम बॉलवर नीरजच्या बॅट मधून आलाय निर्णायक 4. चला फिल्डिंग लगेच लावून बॅटर तुम्ही इन ऍक्शन मध्ये या. बॉलर आलाय आपल्या मार्कवर. चला प्लीज थोडं फास्ट खेळा. बॉलर आलाय. बॉलर नेम. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करेन. बॉलर कोण आहे? संदेश. 7 धावा झालेत. 18 बॉल 17ची गरज आहे. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. संदेश आलाय गोलंदाजीसाठी. विवेक जो सायकिरेनकडे. स्कोरबोर्ड सध्या 7 वर आहे. नीरज अंतिम बॉलवर चौका ठोकत असताना सध्या खंदेरी यंगस्टर्स संघाला मॅच मध्ये इन ठेवलाय कारण पहिले षटक छान सुरू होतं. अंतिम लास्ट बॉलवर 4 आलाय.
चला बॅटर तुम्ही जास्त टाइम स्पेंड करू नका. संदेश आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. बाउन्स अटेम्प्ट केलाय परंतु तेवढाच क्रॉस बॅटने खेळत असताना मिड विकेट जो मोठा मैदानातील सगळ्यात लांब पल्ला आहे 2 रन या बॉलवर पूर्ण होत आहेत. खंदेरी यंगस्टरला सध्या या मॅचमध्ये षटकार चौकारांपेक्षा त्यांना सिंगल डब्यात हवेत. डॉट बॉल किंबहुना विकेट त्यांना गमवायचे नाही आहेत. संदेशला आपण पाहतोय वेगवान बॉल होता हवेत खेळलेत. फिल्डर डाऊन द बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला इझी कॅच तिकडे सोडली आहे परंतु तिकडे थोडं तू मिमी सुरू होतं 2 बॅटर्समध्ये. 1 रन इथे बनते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धावसंख्या लागते बोर्डवर 10. 14 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. सध्याचं करंट रन रेट 7.50. रिक्वायर्ड रन रेट आता सोपं झालंय. 16 बॉल 14 पाहिजेत. लेट कट केल्या गॅप मध्ये खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन मिळेल. पंच राम पाटील सरांचा इशारा. बॅक टू बॅक 2 सिंगल येताना बघतोय. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 11 धावांवर पोहोचलाय जिथे 24 धावांचं आव्हान आहे. रिकॉर्ड रन रेट 5.20 वर पोहोचलाय. बघा सेन्सिबल क्रिकेट मैदानामधील परिस्थिती पाहून खेळ केला जातोय. 1 रन या बॉलवरही मिळेल. धावसंख्या पुढे चालली आहे. मागे 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेत. फर्स्ट बॉलवर 1 डबल आली होती. अखेरचे 2 बॉल या ओव्हरचे शिल्लक आहेत. टार्गेट 24 आहे. 12 धावा अर्ध्या रन पूर्ण झालेले आहेत. अजून विजयासाठी 12 पाहिजेत. नीरज 4 बॉलमध्ये 6 खेळतोय. विवेक 4 मध्ये 5 वर खेळतोय. डॉट बॉल इथे तुम्हाला बघायला मिळेल. लेग बिफोर द विकेटसाठी तुम्ही अपील केली पाहिजे तरच पंच त्या गोष्टीवर दाद देतील. तुम्ही जोपर्यंत अपील करत नाही तोपर्यंत पंच बाद देणारच नाही ना. LBW संदेशला आपण बघतोय. डॉट बॉल आल्या मागील अखेरचा चेंडू या सेकंड ओव्हर मधला. ड्राईव्ह केलाय फास्ट फटका खेळाय. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. क्विक थ्रो दुसऱ्यासाठी आता निघाले. तिकडे फिल्डिंग थोडी खराब. 2 रन पूर्ण होत आहेत आणि 2 टोटल पुढे चाललाय. 2 षटकं समाप्त झालेत. स्कोरबोर्ड पोहोचलाय सध्या 14 धावांवर. 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी खंदेरी यंगस्टर्सला. धन्यवाद. काशीनाथ येतोय गोलंदाजीसाठी. 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे अजूनही मॅचसाठी. चला थोडं स्पीडअप करा. रिकॉर्ड रन रेट 5 वर आलाय पर ओव्हर मध्ये. करंट रन रेट 7.00. 14 धावा बोर्डवर लागलेत. फिल्डिंग मध्ये काही रचना होते. 12 बॉल 10 पाहिजेत खंदेरी यंगस्टर्सला. नीरज आणि विवेक हे 2 खेळाडू आपण बघतोय सध्या मैदानात. त्यांच्यामध्ये जोडी जमली आहे सेकंड विकेटसाठी. चला फास्ट खेळा प्लीज. टाइम स्पेंड करताय तुम्ही नाहीतर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इन केला जाईल सर्कच रिंगणात. लक्षात घ्या. ऑलरेडी एका संघाला ही पॅनल्टी लागली आहे. बचावात्मक पवित्र घ्यायचा होता परंतु अगदी तुम्हाला हा डॉट बॉल बघायला मिळेल. 14 धावांवरील सांघिक टोटल सध्या पाहायला मिळते. थोडं शांत क्रिकेट. जेवढं सुरुवातीला खेळा तेवढं सेकंड इनिंगमध्ये देखील. बॅट तर फार वेगाने फिरवली परंतु तिकडे त्यांच्या मागून डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील चालू होता. अंपायर सिग्नल वाईट.
स्कोरबोर्ड पुढे चाललाय, बोर्डवर लागतायत टोटल 15 रन. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे आता. चला 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. थोडं शांत, हॅलो हॅलो, सिंगल डबल कासवाच्या गतीनं हॅलो रन केल्या जातात. 1-1, 2-2 धावा. बघा बॅटिंग टीम देखील बॅटरच्या स्लॉटमधून बॉल निघून गेल्या पाठीमागे विकेट किपरकडे. आणि आमचे उदय काका म्हसकर यांचं देखील शुभाग म्हणून आपण पाहू शकाल. व्यासपीठावरती देखील सर्व यशस्वी आयोजक खरं तर गुरुनाथ पोपेटा असतील, त्यानंतर मग सर्व सहकारी मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि उदय काका म्हसकर यांची देखील सत्यवान काकडे सर, आता तुम्हाला पेनल्टी दिली जाईल अशी खरं तर सूचना आली आहे गुरुनाथ दादा पोपेटा यांच्या माध्यमातून. खूप स्लो चालली आहे मॅच असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, एक कारण देखील आहे. आता ते सांगतात बॅट दा माझ्या हातात, मी बॅटिंग करतो ना मॅच फिनिश करतो, कारण एक एक डबल काढतायत ना बॅटर, म्हणून टाइम स्पेंड होत आहे. चला हा फायनली फटका खेचलाय जरूर, परंतु फिल्डर रेडी आहेत. स्क्वेअर लेगमध्ये एक रन पूर्ण झाले. दुसरे साठी निघालेत, भरपूर वेग घेतला बॉल रिसिव्ह करण्यासाठी, थ्रो केलाय. तोपर्यंत 2 रन पूर्ण होत आहेत. सांघिक टोटल पुढे चालले आहे. धावा झाले टोटल 18. 8 बॉलमध्ये 6 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 6, 24 बॉल 24 करायच्या होत्या. यदा कदाचित ते 2 डॉट बॉल आले ना तर मॅच अंगलट येऊ शकते खंदेरी यंगस्टर्सच्या. आत्तापर्यंत सुस्त राहिलेत, परंतु या बॉलवर मिळतील त्यांना 2 धावा. स्कोरबोर्ड पोहोचते सध्या 20 वर. 7 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. नीरज खेळतोय वैयक्तिक 8 मध्ये 12 वर. विवेक खेळतोय 7 चेंडूंमध्ये 6 धावांवर. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला येते. 7 बॉल 4. ओ तिकडे झेल पकडलाय आणि विकेट मिळेल अंतिम बॉलवर. अखेरचे 6 बॉल आणि विजयासाठी आता 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. लगेचच सेट करा टाइम, प्लीज वेळ घेऊ नका तुम्ही. 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. सेस कंपल्सरी गोलंदाजीसाठी आलाय. बॅटरचं नाव काय आहे? हर्षद. बॅटर हर्षद आहे. बॉलर कोण आहे? सचिन. 6 मध्ये 4 पाहिजे होत्या, पहिलाच दिलाय फुलटॉस. कधी कधी विकेट घेण्यासाठी हो लालच द्यायचे असते आणि तिकडे कॅच पुन्हा एकदा सोडली आहे. मला वाटतं हा सामना रफ अँड टफ अगदी होऊ शकला असता, परंतु फिल्डिंग मधून जे 7 हवे प्रॉपर तेवढी 7 मिळालेले नाही आहे. रन कंप्लीट झाले. 2 विजयासाठी पाहिजे 2 5 बॉल मध्ये. बघा आता किती सेन्स वापरलेत. फक्त डिफेन्स करत असताना स्कोर इज लेवल. 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. चला लोहगड आपण लगेच रेडी राहायचंय. सामना संपता क्षणी लगेच मैदानामध्ये उतरायचं आणि सिंहगड चॅम्पियन्स. चला अगदी मॅच फिनिश होते. सामना जिंकलाय मैदानामध्ये खंदेरी यंगस्टर्सनं. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि वर्धांगड अव्हेंजर्सनं. चला वर्धांगड अव्हेंजर्स त्याने मॅच कमवले. खंदेरी यंगस्टर्सनं हा सामना जिंकलेला आहे. या मॅचमध्ये आता सामना मॅच नंबर 5 बघायला मिळेल. आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच.